भारतीय संस्कृती. लेखक साने गुरुजी. प्रस्तावना. एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही, शेकडो ग्रंथातील आधार आणि संदर्भ वचने वगैरे काही एक नाही. येथे प्राच्य विद्या विशारदत्व नाही, गहन, गंभीर, गूढ आहे असे काही एक नाही. या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे. यात भारतीय संस्कृतीचा इतिहास नाही. कलाक्षेत्रात वा ज्ञान विज्ञानाच्या प्रांतात, व्यापारात वा राजकारणात आम्ही कसे पुढारलेलो होतो याची माहिती येथे नाही. चंद्रगुप्त व अशोक, कालिदास व तानसेन, आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे अभिनव इतिहास येथे नाहीत. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगांचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे. भारतीय संस्कृती हा शब्द समुच्चय आपण अनेकदा ऐकतो. हे भारतीय संस्कृती शोभत नाही, हे भारतीय संस्कृतीस हानिकारक आहे वगैरे वाक्य लेखांत आणि भाषणात आपणास वाचावयास वा ऐकावयास मिळतात. अशा वेळेस भारतीय संस्कृती या शब्दांचा अर्थ काय असतो? तेथे भारतीय संस्कृतीचा इतिहास अभिप्रेत नसतो. भारतीय संस्कृतीची जी एक विशिष्ट दृष्टी आहे ती तेथे अभिप्रेत असते. ती दृष्टी कोणती? भारतीय संस्कृतीची ही दृष्टी दाखवण्याचा येथे मी प्रयत्न केलाय. मी अनेक ठिकाणी व्याख्यानांतून आणि प्रवचनांतून या पुस्तकातील विचार मांडले होते. पुष्कळ श्रोते मला म्हणत, हे विचार तुम्ही लिहून का नाही काढत? त्यांच्या समाधानासाठी हे लहान मोठे निबंध लिहून काढले आहेत. भारतीय संस्कृतीच्या अनंत छटा येथे दाखवता येणे शक्य नव्हते. हे अर्धस्फुट दर्शन आहे. या पुस्तकातील अनेक विचार मी दुसऱ्या थोरांपासून ऐकले आहेत. माझ्या हृदयातील जन्मजात भावना त्यामुळे विकसित झाल्या आहेत. वर्ध्याच्या सत्याग्रहाश्रमातील आचार्य पूज्य विनोबाजी यांचे अनेक मौल्यवान विचार या पुस्तकात आले आहेत. कर्म, ज्ञान, भक्ती, कर्मफल त्याग, अहिंसा वगैरे प्रकरणात त्यांच्यापासून जे भक्तिप्रेमाने ऐकले ते सारांशाने मी लिहिले आहे. अर्थात ते जे लिहिले त्याबद्दल ते जबाबदार नाहीत. त्यांनी पेरलेली परंतु माझ्या बुद्धीत आणि हृदयात वाढलेली ही बीजे आहेत. त्यातील वेडेवाकडेपणा हा माझा आहे. त्यातील सत्यता त्या थोरांची आहे. भारतीय संस्कृती हृदय आणि बुद्धी यांची पूजा करणारी आहे. उदार भावना आणि निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवनास सुंदरता आणणारी ही संस्कृती आहे. ज्ञान विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे. भारतीय संस्कृती म्हणजे कर्म, ज्ञान, भक्तीचा जिवंत महिमा. शरीर, बुद्धी आणि हृदय यांना सतत सेवेत झिजवण्याचा महिमा. भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती. भारतीय संस्कृती म्हणजे विशालता. भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग. भारतीय संस्कृती म्हणजे स्थाणू न राहता सारखे ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे. जगात जे जे काही सुंदर, शिव व सत्य दिसेल ते घेऊन वाढणारी ही संस्कृती आहे. जगातील सारे ऋषी महर्षी ती पूजील. जगातील सर्व संतांना ती वंदील. जगातील सर्व धर्मस्थापकांना ती आदरील. मोठेपणा कुठेही दिसो, भारतीय संस्कृती त्याची पूजा करील. आदराने आणि आनंदाने त्याचा संग्रह करील. भारतीय संस्कृती संग्राहक आहे. ती सर्वांना जवळ घेणारी आहे. सर्वेषाम विरोधेन ब्रह्म कर्म समारभे असे म्हणणारी ती आहे.
संकुचितपणाचे वावडे असणारी ही संस्कृती आहे आणि म्हणूनच भारतीय संस्कृती म्हणताच माझे हात जोडले जातात. भारतीय संस्कृती म्हणताच सागर आणि अंबर या दोन महान वस्तू माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. प्रकाश आणि कमळ या दोन दिव्य वस्तू माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्याग, संयम, वैराग्य, सेवा, प्रेम, ज्ञान, विवेक या गोष्टी आठवतात. भारतीय संस्कृती म्हणजे शांतातून अनंताकडे जाणे, अंधारातून प्रकाशाकडे जाणे, भेदातून अभेदाकडे जाणे, चिखलातून कमळाकडे जाणे, विरोधातून विकासाकडे जाणे, विकारातून विवेकाकडे जाणे, गोंधळातून व्यवस्थेकडे जाणे, आरडाओरडीतून संगीताकडे जाणे. भारतीय संस्कृती म्हणजे मेळ, सर्व धर्मांचा मेळ, सर्व जातींचा मेळ, सर्व ज्ञान विज्ञानांचा मेळ, सर्व काळांचा मेळ. अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पाहणारी, सर्व मानवजातीचा मेळा मांगल्याकडे घेऊन जाऊ पाहणारी अशी जी थोर संस्कृती, तिचाच लहानसा निदान मानसिक तरी उपासक मला जन्मोजन्मी होऊ दे. दुसरी कोणतीही इच्छा मला नाही. कृष्णाष्टमी 1859, 29 ऑगस्ट 1937. तुमचाच पांडुरंग सदाशिव साने.